आज आहे प्रज्ञेचा वाढदिवस आणि आम्ही रात्री ना छोटंसं असं सेलिब्रेशन करत होतो. कारण त्याची इच्छा होती की सेलिब्रेशन करावं आणि सगळे फॅमिली मेंबर सोबत असावे असं त्याची इच्छा होती. त्यामुळे मग सगळेच आम्ही छोटंसं असं सेलिब्रेशन करायला जमा झालो होतो. तर त्याचे काका-काकी आणि त्याचा भाऊ आणि आम्ही ते चौघं असे आम्ही 7 जण होतो. त्याचं छोटंसं सेलिब्रेशन सेलिब्रेट करण्यासाठी आणि तो ना खूप एक्सायटेड असतो अशा गोष्टींसाठी. त्याला प्रत्येक गोष्टीची हौस आहे आणि सेम माझ्यासारखंच त्याचा स्वभाव आहे, की प्रत्येक क्षण छान असा एन्जॉय करून घ्यायचा, मजा करून घ्यायची आणि आनंद उपभोगायचा आणि त्याचा एम असतो आणि माझंसुद्धा. तर इथे आम्ही सेलिब्रेशनची तयारी करत होतो आणि वाट पाहत होतो 12 वाजण्याची. बघता बघता मुलं कधी मोठी होतात ना आपल्याला सुद्धा कळत नाही. तर यावर्षीचा प्रज्ञेचा 11वा वाढदिवस होता आणि 12वं वर्ष त्याला लागलं आणि हळूहळू 1 वर्षामध्ये तो टीनेज एजमध्ये येईल आणि कधी भरकन मोठा होईल हे सुद्धा कळणार नाही. तर असंच होतं, मुलं जोपर्यंत वर्षाची होत नाही ना तोपर्यंत लहान वाटतात आणि नंतर ना अशी पटापट त्यांचं वय जे आहे ते वाढत जातं ना आपल्यालाही कळत नाही. तर इथे 12 वाजले आणि आदू पटकन असं जोरात ओरडून त्याला विश केला, तर त्याला खूप छान वाटलं आणि त्याला या सगळ्या गोष्टीने एक्सपेक्ट असतात. त्याला खूप आवडतं की दुसऱ्याने त्याला पॅम्पर करावं, लाड करावे, या सगळ्या गोष्टी त्याला खूप आवडतात. तर त्यानंतर मग तो सगळ्यांच्या पाया पडला आणि मग आम्ही केक कट करायला घेतला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी तर आमचं इथे केक संपवण्याचं काम चालू होतं, कारण असाच केक ठेवला तर त्याची चवसुद्धा खराब होईल आणि उद्या पुन्हा केक येणार आहे. त्यामुळे हा आणि तो दोन्ही केक शिल्लक राहतील. यामुळे काय केलं ना, आम्ही हा केक संपवण्यासाठी घेतला आणि तो थोडासा राहिला, बाकी संपवून टाकला आम्ही. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज ब्लॉग जो आहे ना, तर तो स्पेशल असणार आहे, कारण आज आहे प्रज्ञेचा वाढदिवस. आणि वाढदिवसानिमित्त ना छोटीशी पार्टी नाही म्हणू शकत, गेट टुगेदर आहे लहान मुलांचं आणि त्याचबरोबर फॅमिली मेंबर्स आहेत काही. तर त्यासाठीची ना तयारी आता मी चालू केलेली आहे दुपारपासून आणि घरीच सगळं बनवणार आहे. जसं की तुम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, जेव्हासुद्धा माझ्या घरी कार्यक्रम असतो ना, तर मीच बनवते, मला आवडतं सुद्धा आणि आपल्याला जसं हवं तसं बनवता सुद्धा येतं. तुम्ही बघू शकता इथे तयारी चाललेली आहे. मी बनवत आहे इथे पास्ता आणि इकडे जो आहे तो मसाले भात ठेवलेला आहे बनवायला आणि बाकीची सुद्धा तयारी इकडे थोडीशी केलेली आहे. सुप्रियाने मला थोडी मदत केली, तर आता ती गेली घरी. घरून आले की नंतर बाकी थोडी मदत करेल आणि माझं पण इकडे चाललेलं आहे, तुम्हाला दाखवते. आणि खूप पसारा झालेला आहे किचनवरती, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जे बनवलं तेच दाखवते. गेली 2 वर्ष वाट पाहून अखेर या वाढदिवसाच्या निमित्ताने मिस्टरांनी प्रज्ञेला सायकल गिफ्ट केलेली आहे. 2 वर्ष तो मागत होता, पण आम्ही त्याला घेऊन दिली नाही, कारण त्यालासुद्धा ना पेशन्स ठेवणं शिकलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीसाठी किती वाट पाहावी लागते हे सुद्धा त्याला शिकता आलं पाहिजे. कारण मुलांना आपण लगेच गोष्टी घेऊन दिल्या ना की त्यांना त्याची व्हॅल्यू राहत नाही. सो त्यासाठी ना आपण असं केलं पाहिजे. आमचे आईवडीलसुद्धा असेच करायचे. प्रत्येक गोष्ट ही ना थोड्या काळानंतरच घेऊन दिलेली आहे. कधीही त्यांनी झटपट अशी गोष्ट दिलेली नाही आहे. हा बघा, मी हा बनवत आहे व्हाईट सॉस पास्ता आणि इथे चाललेला आहे मसाले भात. तुम्ही दिसत नसेल, इथे बघू शकता, इथे चाललेला आहे मसाले भात. नंतर इथे कटलेटसाठी भरून ठेवलेला आहे, फ्रूट कट करायचे आहेत आणि हा बघा पास्ता बॉईल केलेला आहे मी. पटपट सगळं बनवते
मस्त असं. आणि मग शेअर करते सगळं झाल्यानंतर फायनल. ते प्रज्ञाचे स्कूल फ्रेंड, व्हॅन फ्रेंड सगळे आले होते आणि आजूबाजूचे काही इतके नव्हते, कारण इथे आम्ही नवीन ठिकाणी राहतो. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला इतके काही फ्रेंड नाही. हाच जर सेलिब्रेशन ना बड्डेचं जर चाळीत केलं असतं तर पूर्ण घर भरून गेलं असतं, कारण तिकडे कसं आपलं पूर्ण चाळ ओळखीची असते. आणि इथे सगळ्यांनी आम्ही त्याला औक्षण करून घेतलं. मी, सुप्रियाने, वहिनीने, रियाने आम्ही सगळ्यांनी त्याला औक्षण करून घेतलं. आणि इथे मी त्याला गोड भरवायला विसरली होती. तर मग म्हटलं चला आता त्याला काय भरवावं, म्हणून मी त्याला मेथीचा लाडू भरवला. आणि लाडू अजिबात कडू नव्हता. तरीसुद्धा त्याचं तोंड असं झालेलं की कडू असेल कदाचित, पण कडू अजिबात नव्हता. त्या आत्याने सुद्धा त्याला ओवाळला. आणि इथे वेळ झाली आता कट करण्याची केक. आणि आम्ही मेणबत्ती वगैरे ना स्किपच केलेली आहे लावण्याची. आणि इथे लोलोचा आणि प्रज्ञाचा हात पकडून केक कट करायचा होता. मग सगळेच मुलं म्हणायला लागले की आम्ही पण करतो. मग सगळ्यांनी मिळूनच केक कट केला. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead. तरी त्या आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला केक भरवला. आणि केक आम्ही छोटाच आणला होता, कारण काय होतं ना, मोठा आपण जेव्हा केक आणतो ना आणि माणसं कमी असतात त्यावेळेला बराचसा केक शिल्लक राहतो आणि मग तो फ्रीजमध्ये ठेवायचा, दुसऱ्या दिवशी खायचा. तर त्याची क्वालिटी जी आहे ना, फूड क्वालिटी खराब होते. त्यामुळे आम्ही नेहमी काय करतो ना, माणसांच्या अकॉर्डिंगच केक जो आहे तो ऑर्डर करतो. तर रात्रीसुद्धा आम्ही पाव किलोचा आणि आत्ता अर्धा किलोचा केक आणला होता. आणि तरीसुद्धा थोडासा केक वाचला होता, कारण मुलंसुद्धा ना सगळीच केक खात नाहीत. काही काही जणांना केक आवडत नाहीत. सो त्यामुळे मग आम्ही अशा प्रकारेच आणतो. आणि मुलांची चाललेली इथे प्रज्ञाला गिफ्ट देण्याची गर्दी. आणि मुलांना खूप आवड असते या सगळ्या गोष्टींची. आणि इथे काय झालं, मुलांना सगळ्यांनाच घाई लागली होती घरी जाण्याची. सो त्यामुळे आम्ही त्यांना लगेचच जेवायलासुद्धा बसवलं. त्यांनी थोडासा डान्स आधी केला होता, पण मी काही व्हिडिओ केला नाही तेव्हा, कारण मी स्वयंपाकघरामध्ये काम करत होती. सो त्यामुळे व्हिडिओ काही झाला नाही. आणि आजचा जेवणाचा मेनू होता मसाले भात, बुंदीचा रायता, कटलेट, मुलांच्या आवडीचा पास्ता आणि कस्टर्ड. असं सगळं स्वयंपाक आम्ही जो आहे तो दोघींनी मिळून केला होता. सुप्रियाने मला खूप सारी मदत केली आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आय होप तुम्हाला आजचा छोटासा आमचा सेलिब्रेशनचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि प्रज्ञासाठी खूप खूप सारे आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादांची खूप सारी गरज आहे. आणि चॅनललासुद्धा नक्की सपोर्ट करा. लवकरच आपल्याला आपला चॅनल ग्रो करायचा आहे. चला मग पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.